जय महाराष्ट्र। काल रात्री मुंबईचं मेरिट लागलेलं आहे आणि या मेरिट लिस्टमध्ये बरीच मोठी तफावत दाखवत आहे। ॲक्च्युलीमध्ये मुलाला ग्राउंडला क्वालिफाय होण्यासाठी किंवा परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी 25 मार्क घ्यावे लागतात, मात्र 24 मार्क असणारी मुलंसुद्धा या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत। तसेच इतर कास्टचं बघता मेरिट त्यामध्ये आता तुम्हाला सांगतो मी, SC साठी 458 जागा आहेत, तर 458 मध्ये मुलं क्वालिफाय झाले आहेत पाहिजेत 4580, मात्र या ठिकाणी 3981 मुलं क्वालिफाय केली गेलेले आहेत। तसंच ST, FIJA, NTB, NTC या सगळ्या कास्टची तीच सारखीच बाब आहे। त्यामुळं या मेरिट लिस्टमध्ये फार मोठी तफावत आहे। प्रशासनाला विनंती राहील, मुलांचं नुकसान करू नका। वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष पोरं काबाड कष्ट करत आहेत आणि मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं मेरिट लागलं असेल। ॲक्च्युली मुंबई पोलीसमध्ये मुलं भरतीला जातात तर डे बाय डे म्हणजे प्रत्येक दिवसाचं फिजिकल मुलांचं बाहेर येणं गरजेचं आहे आणि ते येत नाही। मुलांचं प्रत्येक दिवसाचं फिजिकल बाहेर आलं पाहिजे आणि मुलांना समजलं पाहिजे भरती सुरू झाल्यापासून भरती संपेपर्यंत। ॲक्च्युलीमध्ये प्रशासन तेही घोषित करत नाही आणि अचानक मेरिटचा मुलांना धप्पा देते आणि ह्या प्रकारे मेरिट लावलं जाते। तर खरंच कुठं नाही कुठं प्रशासनानं या मुलांचा विचार करावा। आम्ही जिथं आहे त्या एरियात तुम्ही कुठेही गेला, मुलांना विचारलं मुंबईला तुझं ग्राउंड आलंय किती, तर मुलं सांगतात 36, 37, 38, 39, 40। मग 41, 43 मेरिट लागलं कसं? कास्टचं मेरिट जर 41च्या वर जात असेल तर 100% मेरिट लिस्टमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, काही ना काही अडचण आहे। तर प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई करावी ही आम्हा पोलीस भरती करणाऱ्या पोरांची विनंती राहील।